तयारीत आहे। 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। दुसरीकडे शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना एक महत्त्वाची माहिती हाती येते। मुंबई महापालिकेमध्ये समान जागांकरता शिंदेंची शिवसेना आग्रही आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल आहे अशी माहितीही सूत्रांकडून कळते। त्यामुळे मुंबईतल्या जागा वाटपावरून आता तेढ निर्माण होणार की हा मुद्दा निकाली निघणार पाहणं महत्त्वाचं आहे। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। सोमेश, एकनाथ शिंदेंचा एकीकडे दिल्ली दौरा आणि इकडे भाजपचं 150+ मिशन, कसं बघायचं आहे दिल्ली दौऱ्याकडे? काय काय घडतंय दिल्ली दौऱ्यात? दिल्ली दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेत। निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमध्ये महापालिकेच्या जागांच्या किंवा जागा वाटपाच्या चर्चेचा मुद्दा जरी नसला तरी सुद्धा एकनाथ शिंदेची शिवसेना ही समसमान जागेसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांनाही समसमान जागा मिळाव्यात अशा स्वरूपाचा आग्रह दिसतोय। त्यामुळे 50-50% जागा वाटप होऊ शकतं। आणि आता बिहारच्या निवडणुका आहेत, तर बिहारच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची भूमिका काय असेल, त्याशिवाय भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काय स्थान असेल शिवसेनेला, या सगळ्याच्या अनुषंगाने एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा केल्याचं कळतंय। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। आणि फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एक मोठी अपडेट येते। आरोपी प्रशांत बनकरला आता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेलं आणि आता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज पहाटे 4 वाजता त्याला अटक झालेली होती आणि आता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे।